नमस्कार मंडळी. आज आपण श्री मनाचे श्लोक यामधील 46वा जो श्लोक आहे त्याचा आपण अर्थ बघणार आहोत. कसा आहे तो श्लोक? मनाजे घडी रघवे विन गेली, जनी आपुली ते तुवा हानी गेली, रघुनायका विन तो शीन आहे, जनी दक्षतो लक्ष लावून वाहे. जय जय रघुवीर समर्थ. सुरुवातीला यामधील काही शब्दांचा पण अर्थ बघूया. की घडी म्हणजे वेळ किंवा क्षण. त्यानंतर राघवे विन या शब्दाचा अर्थ आहे की भगवंताच्या विस्मरणात, म्हणजे अनुसंधान सुटून, त्याच्याशिवाय, भगवंताशिवाय. आणि म्हणजे नुकसान. आणि दक्ष म्हणजे जो सतत तत्पर असतो तो दक्ष. आणि म्हणून येथे आपल्याला समर्थ असं शिकवतात की भगवंताच्या विस्मरणात जो वेळ जातो ना तो वाया गेला म्हणून समजायचं. खूप नुकसान होतं आपलं. की भगवंतापासून जगात कष्ट खूप येतो, जीवनात व्यर्थ श्रम आहे. आणि खरा तत्पर जो आहे, जो आपलं लक्ष न चुकता त्या भगवंताकडे लावतो. कारण भगवंताचे सतत स्मरण, त्याची साधना, त्याचं दर्शन, त्याचं विस्मरण न हो देणं, हे जे असतं ना, हे त्या साधकाचं आद्य कर्तव्य असतं. आणि म्हणून समर्थ साधकाला अशी एक सूचना देतात की लक्ष लावून भगवंताचं स्मरण हे सतत झालं पाहिजे. मागच्याही 2 श्लोकांमध्ये आपण खूप सुंदर बघितलंय की एका श्लोकात तर त्यांनी अक्षरशः आपल्याला निजध्यास हा विषय सांगितला. आणि निजध्यासाचा अर्थ सुद्धा आपण त्यावेळेस त्या श्लोकामध्ये बघितलेला आहे की झोपेत सुद्धा असताना त्याचं विस्मरण हो देऊ नये. बस ईश्वरा, जे काही चाललंय ना ते फक्त तुझ्या कृपेने चाललेलं आहे. आणि म्हणून आपण हे बघतोय की एवढं सगळं करत असताना अंतःकरणाला जे समाधान मिळतं त्यातही आमच्यामध्ये अहंकार येऊ नये याची सुद्धा दक्षतेने आपण मात्र काळजी घेतली पाहिजे. आणि आजच्या याच्यात तर ते सांगतात की घडी घडी वेगळे. हा घडी म्हणजे क्षण. आणि क्षणासाठी समर्थांनी एक मोठा सुंदर शब्द वापरलेला आहे की प्रत्येक क्षण हा फक्त त्या रामाच्या नावामध्ये घातला पाहिजे. आणि म्हणून राघवाविन तो शीन आहे. आणि माहिती आहे आपल्याला की शीन येतो तो माणसाला. देवदेव करून बरेच शिनलेले माणसं मी बघितलेले आहेत. पण नेमकी देवदेव कसा करायचा याची जाणीव त्यांना नसते. कारण मनाचं सामर्थ्य, आणि जे मनाचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होतं ते या श्री मनाच्या श्लोकातून आपल्याला ते सामर्थ्य प्राप्त होतं. कारण जनी दक्षतो, जनी दक्षतो लक्ष लावून पाहे. भगवंताचं स्मरण करायचं, पण कसं? स्वतःला विसरून करायचं का? नाही 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 नाही. स्वतःला तर नाही विसरायचं, जगतभान तर नाही विसरायचं, प्रपंच तर नाही सोडायचं. कारण ईश्वराला काय मागायचो? त्या प्रपंचासाठीच मागायचं ना. आज समर्थांनी एवढं मोठं साहित्य लिहिलं, एवढं मोठं वाङ्मय लिहिलेलं आहे. त्यांनी स्वतः जरी प्रपंच केला नसला, ते जरी ब्रह्मचारी असले, तरी किती प्रापंचिकासाठीच्या बारीक बारीक गोष्टी या श्री मनाच्या श्लोकामध्ये त्यांनी लिहून ठेवलेल्या आहे. आणि दासबोध जर आपण वाचला तर बुद्धी थक्क होती. फक्त हात जोडून त्यांच्या चरणावरती लोटांगण घ्यावं असं वाटतं. इतकं बारीक प्रपंचाविषयीचा ज्यांनी प्रपंच केला नाही त्यांनी मांडलेला तो अभ्यास. आणि म्हणून त्यांना समर्थ असं म्हणतात. आणि म्हणून हे वाक्य खूप महत्वाचं आहे की ज्यांनी दक्षतो लक्ष लावून वाहे. मग इकडं सुद्धा आम्ही दक्ष असलं पाहिजे. आमच्या प्रपंचात सुद्धा आमच्या मुलांना आमच्याकडून काय अपेक्षा आहे, आमच्या भावाला काय अपेक्षा, आमच्या बहिणीला काय अपेक्षा, आमच्या आईला काय अपेक्षा, आमच्या वडिलाला काय अपेक्षा, आमच्या पत्नीला काय अपेक्षा, आमच्या काकाला, मावशीला, आत्याला, सर्व नातेवाईकांना काय अपेक्षा आहे. आणि म्हणून माझे सद्गुरुनाथ पूर्णनाथ आचार्य परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर म्हणतात की जीवनातून सुख वेचणं आवश्यक. आणि हे सुख आम्हाला वाचायचंय की मनुष्य जगत असताना त्याला अनेक प्रकारच्या भूमिका त्याला निभवाव्या लागतात, त्याला वठवाव्या लागतात. पण तेही तितक्याच दक्षतेनं, तितक्याच तत्परतेनं. आणि म्हणून
हे जर जमत नसेल ना तर फक्त एकच करायचं, समर्थांच्या चरणावरती लीन व्हायचं आणि म्हणायचं, जय जय रघुवीर समर्थ.